नमस्कार. अर्थ कथा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज रथसप्तमी दिनांक 4 फेब्रुवारी 2025. 1 जानेवारी 2025 म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण वेगळी वेगळी पुस्तकं वाचायचा एकत्रित संकल्प केला होता आणि त्या उपक्रमाला आपण नाव दिलं होतं पुस्तकं आणि बरंच काही. या उपक्रमात खूप जणांनी रस दाखवला. हल्ली कोणी पुस्तकं वाचत नाहीत असं म्हणण्याच्या या जमान्यामध्ये हा माझ्यासाठी एका सुखद आश्चर्याचा धक्का होता. पुस्तक अभिवाचन करण्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांची नावं मला बऱ्याच जणांनी सुचवली. त्या सगळ्यांचा आपण एक व्हॉट्सअप समूह तयार केला आणि आता लवकरच आपण त्यातल्या वेगळ्या वेगळ्या पुस्तकांचं अभिवाचन करणार आहोत. पण आपल्या ह्या उपक्रमाचं शीर्षक आहे पुस्तकं आणि बरंच काही. या बरंच काही मध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतील. पुस्तक उघडलं, त्यातला लेखांश, नाट्यांश किंवा एखादी कविता वाचली आणि झालं असं या उपक्रमाचं स्वरूप नसून त्या पुस्तकांनी आपल्याला काय दिलं, त्या पुस्तकांनी आपल्याला कुठपर्यंत नेलं, हे सगळं आपण त्या उपक्रमामध्ये हळूहळू जाणून घेणार आहोत. आज माझ्याकडे असलेलं, माझ्या संग्रही असलेलं एक अतिशय उत्तम पुस्तक मी तुम्हाला दाखवते. आर्यांच्या सणांचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास आणि लेखक आहेत ऋग्वेदी. तुम्हाला माहित असेल की आपल्या पु ल देशपांडे यांचे आजोबा म्हणजे त्यांच्या आईचे वडील त्यांना वामन मंगेश दुभाषी अर्थात ऋग्वेदी या टोपण नावाने ओळखलं जाई आणि त्यांनी अतिशय अभ्यासपूर्णतेनं लिहिलेलं हे पुस्तक आहे. हे पुस्तक मला माझ्या वाईच्या एका सहली दरम्यान प्राज्ञ पाठशाळेचं ग्रंथालय आहे तिथे मिळालं आणि मी ते आवर्जून घेऊन आले. आज रथसप्तमीच्या दिवशी ऋग्वेदी सूर्यदेवतेबद्दल काय म्हणतायत ते वाचून तुम्हाला दाखवायला मला अतिशय आवडेल. ऋग्वेदी लिहितात, रथसप्तमी. माघ शुक्ल सप्तमीला महासप्तमी असे म्हणत असून हा दिवस सूर्यदेवा प्रीत्यर्थ पाळावा असे भविष्यादिक पुराणात सांगितले आहे. सूर्य हा एक तेजोमय गोल आहे आणि त्याच्या भोवती ही पृथ्वी आणि पृथ्वीसारखेच इतर कित्येक गोल फिरत असतात. हे जरी खरे आहे तथापि सूर्याकडून मानवी सुखाला साह्यभूत अशा गोष्टी घडून येत असल्यामुळे त्याला प्राक्काली देव मानू लागले आणि अर्थातच त्याची पूजा सुरू झाली. ती हिंदुस्थान व इराण या देशातच न थांबता एशिया मायनर, रोम, ग्रीक या देशांपर्यंत जाऊन थडकली होती. सूर्योपासनेचा मुख्य हेतू हा आरोग्य आणि तदनुषंगाने उत्पन्न होणारे सुख भोगावे असा होता. या उद्देशाची पूर्ती म्हणून या संबंधाने पुराणांतरी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्थानपरत्वे या तिथीला निरनिराळी नामे प्राप्त झाली आहेत. बंगाल्या त्या दिवसाला भास्कर सप्तमी असे म्हणतात. शब्द कल्पद्रुमकारांनी माघ मासास मासरी मास असे म्हटले असून या तिथीला माकरी सप्तमी असे म्हटले आहे. उत्तरेत ही तिथी अचला आणि जयंत सप्तमी या नावाने प्रसिद्ध आहे. हा मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी 7 घोडे जुंपलेल्या रथामधून आकाशमार्गाने फिरावयास निघते आणि हा रथ नवीन असतो. या समजुतीमुळेच दक्षिणेमध्ये याला रथसप्तमी असे नाव मिळाले आहे. वेदकालीन इतिहास लक्षात घेतला तर माघ शुक्ल सप्तमी ही अत्यंत महत्वाची तिथी मानित असत असे म्हणण्यास हरकत नाही. ऋग्वेदीने लिहिलेला हा उतारा मी जेव्हा वाचला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तरळलं ते कोणार्कचं मी पाहिलेलं सूर्य मंदिर. रोगग्रस्ततेपासून सुटका व्हावी यासाठी पूर्वीचे लोक सूर्याची उपासना करत असत. हा जो संदर्भ ऋग्वेदीने त्यांच्या पुस्तकामध्ये दिला आहे त्याची आठवण करून देणारी एक गोष्ट मला कोणार्कच्या सूर्य मंदिरामध्ये आमच्या गाईडनी सांगितली होती. तो म्हणाला होता की श्रीकृष्णाचा पुत्र त्याचं नाव होतं सांब. हा सांब जो होता त्याला कुष्ठरोगाने ग्रासलं. यादव कुळाचे जे वैद्यराज होते, राजवैद्य होते, त्यांनी सांबाला सूर्याची आराधना
किंवा सूर्याची उपासना करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे 12 वर्ष श्रीकृष्ण पुत्र सांबानी सूर्याची आराधना केली आणि सरतेशेवटी तो त्या रोगामधून मुक्त झाला. या सांबाचं एक देऊळ कोणार्कच्या सूर्याच्या देवळाजवळच, सूर्य मंदिराजवळच आहे आणि कोणार्कच्या सूर्य मंदिराकडे जातानाचा प्रवास अतिशय सुंदर आहे. कारण वाटेमध्ये आपल्याला लागतो चंद्रभागा नावाचा एक अतिशय विस्तीर्ण स्वच्छ असा बीच. त्या समुद्राची गाज कानात घेत घेतच आपण सूर्य मंदिराच्या दिशेने जायला लागतो. समुद्राची ती सगळी गाज, घन गंभीरपण, त्याची अद्भुतता, त्याची अथांग निळाई, हे सगळं आपण आपल्या मनात साठवून घेत घेत ज्या वेळेला कोणार्कच्या सूर्य मंदिरापर्यंत जाऊन पोहोचतो ना, तेव्हा तो अनुभव अतिशय विलक्षण असतो. त्याच्या गाजेची स्मृती मनात रेंगाळत असतानाच आपल्या समोर उभं राहतं अतिशय सुघड असं पाषाणातनं निर्माण केलेलं शिल्प. हे शिल्प अधिक सुंदर, हे सूर्य मंदिर अधिक सुंदर, आपल्या मनाला काही केल्या ठरवता येत नाही. या चंद्रभागेची एक आख्यायिका आपल्याला तिथले गाईड लोक सांगतात. त्यांच्या मते ह्या बीच जवळ, चंद्रभागा बीचच्या जवळच चंद्रभागा नावाची एक नदी पूर्वी वाहत होती आणि ती या समुद्राला येऊन मिळत असे. आज ती नदी नकाशावरून लुप्त झाली असली तरी काही वैज्ञानिकांच्या मते ती नदी पूर्वी तिथे अस्तित्वात होती. त्या नदीचं अस्तित्व तिथे होतं. ही चंद्रभागा नदी, हा समुद्र आणि कोणार्कचं सूर्य मंदिर यांची देखील एक आख्यायिका तिथले लोक सांगतात. झालं असं होतं की पुराणांमध्ये चंद्रभागा ही एक म्हणजे कलिंग देशची एक भिल्ल जमातीची, आदिवासी जमातीची मुलगी होती. ही मुलगी अतिशय रूपवान होती. तिचा गळा अतिशय गोड होता. तिने गायलेल्या गीतांवर, तिच्या रूपलावण्यावर प्रत्यक्ष सूर्यदेव भाळले आणि ते तिचा पाठलाग करायला लागले. हा इतका तेजपुंज पुरुष कोण म्हणून चंद्रभागा घाबरली आणि अरण्यातून पळता पळता तिला ठेच लागली. तशाच अवस्थेत या पुरुषांनी आपल्याला पकडू नये धावत सुटली आणि तिने चंद्रभागा नदीच्या डोहामध्ये उडी मारली आणि तिच्या नावावरूनच त्या नदीला चंद्रभागा नदी असं नाव पडलं. आणि ही नदी ज्या समुद्रात विलीन होते तिथल्याच ठिकाणाला चंद्रभागा बीच किंवा चंद्रभागा सागर किनारा असं संबोधायला सुरुवात झाली. या झाल्या पुराणातल्या गोष्टी. पण ऋग्वेदींनी जो संदर्भ दिलेला आहे की सूर्य ही देवता केवळ हिंदूंचीच नव्हे तर रोमन, ग्रीक आणि इराणी किंवा पर्शियन लोकांचीही होती, त्याची प्रचिती आपल्याला सूर्य मंदिरावर असलेल्या 12 प्रतिमांमधनं पटकन होते. या सगळ्या प्रतिमा जरी आज भग्न पावलेल्या असल्या तरी त्यातल्या ज्या काही प्रतिमा शाबूत आहेत त्या आपण जर नीट न्याहाळल्या असं दिसतं की या सगळ्या प्रतिमांच्या पायांमध्ये हंटर शूज आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवता पायामध्ये खडावा घालतात आणि मग जवळजवळ गुडघ्यापर्यंत येणाऱ्या या हंटर शूजचा संदर्भ काही केल्या आपल्याला लागत नाही. तर तो लावताना पुरातत्व शास्त्रज्ञ असं सांगतात की ही देवता आपल्याकडे ग्रीको रोमन संस्कृतीतून आलेली असल्यामुळे त्यांच्या देवता जी पादत्राणं घालतात त्या प्रकारची पादत्राणं सूर्यदेवतेनी घातलेली आहेत. आणि म्हणूनच अगदी वेरूळला जरी आपण गेलो तरी तिथली जी सूर्याची शिल्प आहेत त्या शिल्पांनी असे हंटर शूज पायामध्ये उंच घातलेले आपल्याला दिसतात. ऋग्वेदी पुढे म्हणतायत, रामायण व महाभारतकाली सूर्याची आयतने स्वतंत्र मांडून तिथे या देवतेची उपासना करीत असत असे दिसते. पुढे पुराण काळी मूर्तीपूजा चालू झाल्यानंतर सूर्याची प्रतिमा कशी असावी या संबंधी पुराणकारांनी तर्क केले. 6व्या शतकामध्ये वराह मिहीर नावाचा एक मोठा ज्योतिषी होऊन गेला. त्यांनी सूर्याची मूर्ती कशी बनवावी हे सांगितलेलं आहे. कल्पतरू या ग्रंथात माघ शुक्ल सप्तमीच्या दिवशी देवालयातील सूर्य प्रतिमेची पूजा करावी असे सांगितले आहे. यावरून सुमारे 1500 वर्षांच्या मागे या देशात सूर्याची देवालये होती असे दिसते. अशा सूर्य मंदिरांचे अस्तित्व सिद्ध करणारे अनेक शिलालेख आणि ताम्रपट
सध्याही उपलब्ध आहेत. पश्चिम हिंदुस्थानात मूलस्थानापासून ते कच्छापर्यंत ही देवालये होती. मुलतान येथील सुप्रसिद्ध सूर्य मंदिर हुएनसियांग आणि अल्बेरुनी या दोघांनीही पाहिलेले आहे. 17व्या शतकामध्ये औरंगजेब बादशहानी त्यांचा समूळ विध्वंस केला. काश्मीरातही मार्तंडाचे सुंदर देवालय आहे. ते 8व्या शतकातील असावे असे म्हणतात. श्रीनगर, काश्मीर इथे सुमारे 20 मैल अंतरावर असलेले दुसरे एक सूर्य मंदिर 5व्या शतकात बांधले असावे असे सर कनिंगहॅम यांचेही मत आहे. हे वाचल्यानंतर मी कोकणामध्ये पाहिलेली काही मंदिरं मला आठवली. माझी एक आत्ते बहीण आहे स्मिता पोंक्षे. ह्या पोंक्षे लोकांचं गाव म्हणजे आंबव पोंक्षे. ह्या गावी जाण्याचा मला वारंवार योग आला आणि मकर संक्रांत ते रथसप्तमी या दरम्यान तिथे होत असलेल्या सूर्योपासनेचा, सूर्य उत्सवाचाही अनुभव मला 2 वेळा घेता आला. आंबव पोंक्षे गावामधलं अतिशय रम्य असं ते सूर्य मंदिर आणि तिथला उत्सव साजरा करायला ही सगळी पोंक्षे मंडळी तिथे आवर्जून जात असतात. घरोघरी लागलेली कुलप उघडतात, स्वच्छ होतं, घराबाहेर रांगोळ्या काढल्या जातात आणि ही सगळी जण तिथे अतिशय आनंदाने त्यांच्या देवाचा म्हणजे सूर्यनारायणाचा उत्सव साजरा करतात. या पोंक्षे मंडळींचं असंही म्हणणं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण 33 कोटी देव कल्पिलेले आहेत. पण या 33 कोटी देवांपैकी आमचा सूर्यनारायण हा सूर्यदेव सोडला तर कुठलाही देव आपल्या भक्ताला दर्शन द्यायला कलियुगात येत नाही. पण आम्हाला मात्र आमच्या देवाचं दर्शन दररोज सकाळी घडतं आणि सूर्यास्तापर्यंत तो देव आम्ही म्हणू तेव्हा आम्हाला दर्शन कृपा दृष्टी ठेवायला इथे हजर असतो. किती गोड कल्पना आहे ही. या आंबव पोंक्षेपासून जवळ असलेलं दुसरे सूर्य मंदिर म्हणजे आरवलीचं सूर्य मंदिर. सूर्याच्या या 7 अश्वांची नावं मला त्या गावातच समजली. ती नावं अशी: गायत्री, भ्राती, उस्तिक, जगती, त्रिस्तप, अनुस्तप आणि पंक्ती. हे त्या सूर्याचे 7 घोडे आहेत. सूर्याचा सारथी जो अरुण, त्या अरुणाची आई जी विनिता आणि तिची सवत जी कद्रू, या दोघींची एक गोष्ट आहे. विनिता आणि कद्रू या दोघी सवती. कद्रूनी तिला 100 पुत्र व्हावेत, बलशाली पुत्र व्हावेत असा वर मागितला आणि विनितेने मात्र तिला दीर्घायुष्य अमर असलेले 2च पुत्र व्हावेत असा वर मागितला. कद्रू आणि विनिता या दोघीही सर्पकुळातल्या होत्या. कद्रूनी 100 अंडी प्रसवली आणि विनितेने केवळ 2च अंडी प्रसवली. या 100 अंड्यांमधून काही दिवसामध्येच 100 नागकुळातील किंवा सर्पकुळातील पुत्रांचा जन्म झाला आणि मग विनितेला असूया वाटायला लागली. कारण विनितेने प्रसवलेली 2 अंडी काही केल्या पूर्णतः उबेनात, ती भंग पावेनात आणि त्यातून तिचे तेजपुंज आणि अत्यंत पराक्रमी बलशाली असे पुत्र जन्मच घेईनात. म्हणून विनितेनं घाई केली आणि त्यातलं एक अंड जबरदस्तीनं फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला की त्या अंड्यामधून जन्माला आलेला जो जीव होता तो तेजपुंज होता, अतिशय बलवान होता, पण त्याचे पाय मात्र पांगळे होते. मग अशा या अतिशय बलवान आणि तेजपुंज आणि बुद्धिमान असलेल्या अरुणाला सूर्यानं आपल्या रथाचा सारथी बनवलं अशी गोष्ट पुराणामध्ये सांगितलेली आहे. आणि म्हणूनच आपण जी सूर्यस्तुती म्हणतो त्याच्या पहिल्या ओळी काहीशा अशा आहेत: जयाच्या रथा एकची चक्र पाही, नसे भूमी आकाश आधार काही, असे सारथी पांगळा या रथासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी.
एखादी व्यक्ती मग ती दुबळी असेल किंवा तिच्यामध्ये काही कमतरता असेल तर तिला देखील सामावून घ्यावं अशी जी आपल्याकडे रीत आहे सर्वसाधारण, ती कधीतरी अशा या श्लोकांमधनं पटकन समजते आणि म्हणूनच ही स्तोत्र वाचायला म्हणायला मला अतिशय मनापासून आवडतं. कोकणातल्या मला आवडणाऱ्या नितांत सुंदर अशा देवळाबद्दल तुम्हाला सांगते, सूर्य मंदिराबद्दल सांगते. हे सूर्य मंदिर आहे कोकणातल्या कशेळी गावामध्ये. कशेळी हे कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर वसलेलं अतिशय टुमदार छोटस आणि निसर्गरम्य स्वच्छ परिसर लाभलेलं गाव आहे. या गावामध्ये कनकादित्य या नावाने आदित्य नारायणाचं किंवा सूर्याचं मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे लाकडी कौलारू अत्यंत साधी बांधणी असलेलं हे मंदिर आणि त्याच्या स्थापत्यामध्येच लाकडी कोरीव कामामध्ये अमृत मंथन आणि दशावतार या पौराणिक कथा कोरलेल्या आपल्याला दिसतात. याच मंदिराच्या काही खांबांवर आणि तख्तपोशीवरती आपल्याला दिसणारी शिल्प म्हणजे श्रीकृष्ण, अग्निनारायण, शेषशाही विष्णू, कार्तिक आणि वरुण लाकडामध्ये कोरलेलं अत्यंत देखणं असं हे काष्ठशिल्पच म्हणायला हरकत नाही. कनकादित्य कोकणामध्ये कसा आला याची एक आख्यायिका सांगितली जाते. त्याचं असं झालं की प्रभासपट्टण हे श्रीकृष्णाचं गाव. या प्रभासपट्टणामध्ये एकेकाळी असलेल्या सूर्यमंदिरात सूर्याच्या 12 आसनस्थ देखण्या प्रतिमा होत्या. 1293 साली अल्लाउद्दीन खिलजीनी जेव्हा प्रभासपट्टण किंवा पाटणवर स्वारी केली त्यावेळेला तिथल्या पुजाऱ्यांनी अतिशय शिताफीनी या 12 मूर्ती घेतल्या आणि तो वेगाने तिथून जवळच असलेल्या वेरावळ या बंदराकडे पळाला. या बंदरावर दक्षिणेकडे जाणारी काही गलबत हाकारली जात आहेत हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा तो त्या व्यापाऱ्याच्या पाया पडला आणि त्याला विनंती केली की सूर्यनारायणाच्या या मूर्तींचा तुम्ही काहीही करून बचाव करा. शेवटी या मूर्ती त्या जहाजावर आरूढ झाल्या आणि दक्षिणेच्या दिशेने निघाल्या. नंतर तिथे वादळ आलं म्हणा किंवा गलबत खडकावर आपटून फुटली म्हणा, काहीतरी घटना घडली आणि या 12 सूर्यमूर्तींपैकी एक सूर्यमूर्ती कनकादित्याची मूर्ती कोकणातल्या देवघळी बीच नजीक असलेल्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन अडकली. कालांतराने ही मूर्ती ज्या वेळेला कोकणातल्या ग्रामस्थांना सापडली तेव्हा ती देखणी मूर्ती पाहून त्यांनी तिची पूजा अर्चा केली आणि तोच कनकादित्य किंवा आदित्य नारायण आज आपल्याला कशेळी गावामध्ये प्रतिष्ठापित झालेला दिसतो. तुम्ही सर्वांनी हे मंदिर अवश्य पहा आणि भेटूया अर्थकथामध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील, यातल्या कहाण्या, कथा, गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला पसंत पडला असेल, आवडला असेल तर त्याची लिंक तुमच्या आप्तांना, तुमच्या विविध ग्रुप्समध्ये नक्की पाठवा आणि हो, हा व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. नमस्कार. सूर्याय स्वाहा सूर्याय इदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः सूर्याय स्वाहा सूर्याय इदं नमः